मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता हॉस्टेलवरची लाईट लवकरच बंद केल्यामुळे आता अन्नपूर्णाकडे ती तक्रार गेलेली असते. कमळीनं सांगितल्याच्या नंतर अन्नपूर्णा मात्र सगळ्या स्टाफला, सगळ्या स्टुडंटला आणि सगळ्यांना बोलवत असते, कारण की ज्या मावशी कामाला लावलेल्या असतात लाईट वगैरे बंद करण्यासाठी त्यांनाही बोलवलेलं असतं. अन्नपूर्णा म्हणू लागती की तुम्हाला हॉस्टेलवरची लवकरच लाईट बंद करायला कोणी सांगितलं आहे. त्यावेळी ऋषी आणि दळवी सर पण तिथंच असतात. त्यावेळी आता त्या मावशी काहीच सांगत नसतात. त्या म्हणू लागतात की मला नाही हे सांगितलं होतं म्हणून मी हे सगळं काही केलं आहे. त्यावेळी आणि काही मात्र खूप घाबरून जाते. या मावशीने जर माझ्या राणी आजीचं नाव सांगितलं तर मग तर काही खरंच नाही बाबा. त्यावेळी कमळीही तिथं राहते. कमळी मात्र त्यांना विचारू लागते पण त्या काही सांगायला तयारच होत नसतात, कारण की अन्नपूर्णाने ऑर्डर तर दिलेलीच असती पण त्यांना पैसेही दिलेले असते, कारण की आता पैशाच्या गरजेसाठी त्या काही लगेचच तिचं नाव सांगायला तयारच होत नसतात. त्यावेळी अन्नपूर्णा म्हणू लागते तुम्ही कुणाच्या दबावाखाली येऊन हे करताय का? मला ते सगळं काही खरं खरं सांगा. जर तुम्ही हे सगळं खरं खरं जर नाही सांगितलं ना कदाचित तुमची नोकरीही जाऊ शकते. त्यावेळी त्या तर खूपच घाबरता, कारण की घर खर्चासाठी त्यांना पैसे लागते आणि जर नोकरी जर गेली तर मग त्या घरचा खर्च कुठून भागवणार. त्यामुळे ते आता घाबरून सांगू लागता की मला नाही हे सगळं कुणीतरी करायला सांगितलं होतं. आणि मग त्या दळवी सरांकडे बघू लागता. तर त्यावेळी अन्नपूर्णा म्हणू लागते की तुम्हाला हे सगळं दळवी सरांनी करायला सांगितलं का? पण त्यावेळी त्या मावशी काहीच बोलत नाही. तर दळवी सर म्हणू लागतात खरं काय ते लवकर सांगून टाका ना, तुम्ही असं माझ्याकडे काय बघताय, जसं काय मी सगळं काही सांगितलं आहे तुम्हाला. ऋषी, कमळी आणि निंगी तर फक्त हे शांतपणे बघत असतात. त्यांना वाटत असतं हे सगळं ना त्या कामिनी मॅडम किंवा अनिकाचाच प्लॅन असणार आहे, कारण की दुसरं असं कुणीच काही करू शकत नाही. त्यावेळी अन्नपूर्णा तर डायरेक्टली आता म्हणू लागते की खरं खरं सांगा, नाही तर तुम्हाला मी आत्ताच्या आत्ताच नोकरीहून काढून टाकेल. तर त्यावेळी त्या मावशी गडबडीतच कामिनीचं नाव सांगून टाकते, मला हे कामिनी मॅडमनं करायला सांगितलं होतं. त्यावेळी अन्नपूर्णाला तर काहीच कळत नाही. तिच्या डोळ्यावरची झोपच उडून जाते. तिला तर वाटत असतं या कामिनी, अनिका आणि रागिणीचं काय करायचं. यांना मी कित्येक वेळेस सांगितलं तरी ह्यानं काही ना काहीतरी लुडबुड करतच राहता. ऋषीला आणि कमळीलाही मात्र धक्काच बसतो. पण त्यावेळी अनिकाला वाटत असतं आता तर काही माझ्या राणी आजीचं खरं नाही. आतापर्यंत जे काही करत आलो त्याच्यासाठी यांनी अजून माफ केलं नाही. यांनी आम्हाला घराच्या बाहेर काढून देण्याचाही प्रयत्न केला. आता जर हे माहीत झाले म्हणल्यावर राणी आजीचे तर काही खैर नाही. आम्हाला आता हे परत एकदा घराच्या बाहेर काढून देते की काय, अनिका मात्र आता विचार करू लागते. दुसरीकडे आता अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं आता हे खरं तर ना कामिनीच करू शकते, कारण की दुसरं कोणीच करू शकत नाही. आता कामिनीचं सत्य अन्नपूर्णाच्या समोर आलं म्हणल्यानंतर आता अन्नपूर्णा घरी गेल्यावर कामिनीचं आणि रागिणीचं तर काहीच खरं नाही. आता बघूया येणाऱ्या भागांमध्ये अन्नपूर्णा नेमकं त्यांना काय शिक्षा देते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.